खरं म्हणजे आता विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने दिशाहीन झालेला दिसतोय, गोंधळलेला आहे. त्यांना केवळ आणि केवळ राजकारणच करायचं आहे. राजकारणाच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही, उमजत नाही. आणि म्हणून काल मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आणि मी पण आज सांगतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही भाषा आलीच पाहिजे. ही मराठी ही आपली बोलीभाषा आहे, मराठी आपली मायबोली आहे. ती कुठेही त्यात कुठली तडजोड करता कामा नये, होणारही नाही. आणि म्हणून काल मग आपले त्यांनी कोणी म्हणाले भैयाजी जोशी ते म्हटले, नंतर त्यांनी स्टेटमेंटही दिले, त्याचा खुलासाही केला. त्यानंतर देखील राजकारण करायचं, याला म्हणजे जर राजकारणच करायचं तर मग त्याला काय पर्याय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आता या ठिकाणी असं म्हणू शकतो, मराठी माणसं का गेली मुंबईच्या बाहेर, का मुंबईच्या बाहेर फेकले गेली, कुणामुळे गेली? फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे बोललं जातं, एकच घिसीपिटी कॅसेट चालू होते. परंतु या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जे आता मुंबई गेलेत, मग ते SRA असेल, धोकादायक इमारती असतील, कोण डेव्हलपर आहेत, कुणाशी साठलोट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगतोय की मुंबईकर भाई गेलेला मुंबईतला माणूस पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. खालच्या सभागृहात मी बोललो, अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले. हे प्रकल्प रखडलेत, ते प्रकल्प रखडलेत. हे सर्व रखडलेले प्रकल्प सरकार म्हणून या विविध संस्था आहेत, SRA आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MIDC आहे, त्याचबरोबर अनेक ज्या संस्था आहेत त्यांनी मिळून एकत्रपणे टेक ओव्हर करण्याचं ठरलेलं आहे. आपण एक सुरू केले 17,000 लोकांची चेंबूरला, कुठलं रमाबाई नगर, आणि त्यांना परब साहेब 25 वर्ष भाडं नव्हतं मिळालं. मी स्वतः गेलो तिथं, 65 कोटी रुपये भाडं त्यांना आपण वाटलं. आणि म्हणून मुंबईतला आमचा उद्देश असा आहे की रखडलेले जे SRAचे प्रकल्प, रखडलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून, आणि जे डेव्हलपर चांगलं काम करणारे, ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी करावं. परंतु वेळेमध्ये हे सर्व झाले पाहिजे आणि मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे, हे आमचं धोरण आणि ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून गिरणी कामगार पण येतो मी त्याच्यावर. आणि त्यामुळे मराठी बरोबर कुठली तडजोड होणार नाही. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या मराठीला साता समुद्रापडे पार नेण्याचा निर्धार केला आणि गेली देखील साता समुद्रापार. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता, आपल्या सगळ्यांचाच प्रश्न होता. हा मराठी अस्मितेचा आहे, मराठी आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून काही लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीपुरतं मराठी आणि मराठी भाषा ही आपल्याला त्याचा उल्लेख करता कामा नये. मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मराठी आहे, आपल्या नसानसामध्ये मराठी आहे. मराठीचं प्रेम दाखवायचं आणि वेगळंच काहीतरी करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे.